यावर्षी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये होळीविषयी किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी जे ग्रहण आहे त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका आहेत. तर त्या शंका निरसन करण्याचं काम ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे. दिनांक 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन आहे, म्हणजे होळी पौर्णिमा आहे. त्या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे साधारण 6 नंतर आपण होलिका दहन करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी धुरवड आहे, परंतु त्या दिवशी ग्रहण आहे. परंतु ग्रहण हे दुपारी साधारण 3:20 चालू होऊन संध्याकाळी 6:48 आहे आणि ग्रहणाचे जे वेध आहेत ते सकाळी सूर्योदयापासून चालू होत आहेत. परंतु वेधकालामध्ये आपण धुरवड नक्की साजरी करू शकता, त्याला कुठलीही अडकाठी नाही. ज्या गर्भवती स्त्रिया आहेत किंवा जे अशक्त लोक असतील, लहान मुलं असतील, त्यांना सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहणाचे वेध चालू होत आहेत. त्यामुळे या वरील उल्लेख केलेल्या लोकांनी सकाळी 11 वाजल्यापासून, विशेष करून गर्भवती स्त्रियांनी सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहणाचे वेध पालन करायचे आहेत. वेधकालामध्ये भोजन, त्यानंतर झोपणे, त्यानंतर मैथुन वगैरे इत्यादी जे काही शास्त्राने वर्ज्य कर्म सांगितलेले आहेत ती वर्ज्य करावीत. या कालावधीमध्ये म्हणजेच वेधकालामध्ये आपण पूजा, श्राद्ध, होम, यज्ञ, दान ह्या गोष्टी करू शकता. जो ग्रहण कालावधी आहे त्यामध्ये भोजनाचा, निद्रेचा निषेध सांगितल्यामुळे या वेळेमध्ये आपण भोजन करायचं नाही आहे, तसेच निद्रा देखील घ्यायची नाही आहे. तसेच संध्याकाळी 6:48 नंतर ज्यावेळी ग्रहण संपेल त्यावेळी स्नान करायचं आहे. अशा पद्धतीने होळी, धुरवड आणि ग्रहणाचा जो उत्सव आहे तो साजरा करायचा आहे. जय श्रीराम.